जागतिक रेबीज दिवसानिमित्त आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे व यामध्ये रेबीज लसीकरण व श्वान तपासणी शिबिराचे एक आयोजन लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे व आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले चीफ गेस्ट आहे मिस्टर विक्रम जाधव सर। तरी त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा। विजय आर्मी फाउंडेशन त्यांचे ते प्रेसिडेंट आहे व त्यांनी विजय आर्मी ही मागील 8 वर्षापासून घाटी परिसरातून त्यांनी सुरू केलेली आहे। वयोवृद्ध, आजारी नागरिक, त्रस्त नागरिक यांच्यासाठी त्यांचं खूप कार्य आहे आणि शहरातच नव्हे ते अत्यंत म्हणजे पूर्ण देशामध्ये त्यांचे फॅन फॉलोअर आहे आणि ते अनेक युवांच्या नागरिकांच्या म्हणजे त्यांच्या ज्या कार्याने त्यांनी त्यांची एक ओळख निर्माण केलेली आहे व लाईफ केअर संस्था आणि विजय आर्मी हे दोन्ही पण आता शहरामध्ये एक सोबत काम करणार आहे। कारण की उद्देश एकच आहे दोघांचा की ते नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी काम करत आहे आणि आपली जी लाईफ केअर संस्था आहे ती प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहे। तर जर का या दोन्ही संस्था जर का आपल्या शहरामध्ये काम करतील तर नक्कीच आपण सगळ्या राज्यामध्येही आपण लवकर याचे प्रसार माध्यमातून आणि लोकांपर्यंत आपली मदत पोहोचेल। तरी मी आजच्या कार्यक्रमाला आलेले माननीय चीफ गेस्ट सरांचं विक्रम जाधव सरांचं स्वागत लाईफ केअर संस्थेचे अध्यक्ष धनराज शिंदे साहेबांना करावं असं सांगतो। स्टेफी दास ज्या आपल्या लाईफ केअर संस्थेमध्ये त्याही खूप ॲक्टिव्ह एक मेंबर म्हणून ते कर्तव्य करत आहे व बऱ्याचशा प्राण्यांचे त्यांनी जीव वाचवलेला आहे। तर छायादास मॅडमही आलेल्या आहेत, त्या जीवा संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत धनराज शिंदे सर करतील। तेव्हापासून संस्था स्थापित झाली प्रत्येक वेळेस आपल्याला मदतीसाठी व त्यांच्या कार्याने प्राण्यांची जीव वाचवण्यामध्ये डॉक्टर निती सिंह मॅडमचा खूप मोठा म्हणला जाईल हिस्सा आहे। त्यांचंही स्वागत धनराज शिंदे सर करतील। हेल्प फॉर मॅन फाउंडेशन ही एक संस्था आपल्या इथे आलेली आहे व यांचंही कार्य असेच नागरिकांच्या विषयी आहे की जे नागरिक रस्त्यावरती राहतात त्यांच्यासाठी ती संस्था काम करते। तर त्यांचंही स्वागत धनराज शिंदे सर करतील। उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं इथे स्वागत झालेलं आहे व आपण श्वानाला एक डोस देऊन निती सिंग मॅडमला मी रिक्वेस्ट करतो की आपले आजचे चीफ गेस्ट आणि आज एक श्वानाला आपण लस देऊन याचं उद्घाटन आपण करतोय कार्यक्रमाचं। सतीश लोंढे, नमस्कार औरंगाबाद, त्यांनी सतत आपल्या आसिफ शेख, आज हम रेबीज़ डे के लिए यहाँ पे सारे एकत्रित हुए हैं और मिस्टर विक्रम जाधव का मैं स्वागत करती हूँ। उन्होंने आके इस प्रोग्राम के लिए जो टाइम निकाला है और जो एनिमल्स के लिए अपनी फीलिंग्स व्यक्त की है कि वो उन्होंने टाइम आज तक वो ह्यूमंस के लिए हर काम उन्होंने किया है। घाटी में भी वो लोगों के लिए सेल्फ सर्विस देते हैं कि जिन लोगों को भी ज़रूरतमंद है उन सब का भला करते हैं। तो एनिमल्स के लिए भी उनको ये फील हुआ है, ये बहुत बड़ी बात है और ऐसा ही वो आगे कंटिन्यू करें। मुझे पकड़ना है। ये हमारे लिए और जो ज़रूरतमंद एनिमल्स हैं उन सब के लिए बहुत अच्छा रहेगा। हमारा आपसे यही रिक्वेस्ट रहेगा कि आप एनिमल्स के लिए जितना हो सके तो उनके वेलफेयर के लिए आगे से कंटिन्यू कीजिएगा आपकी हेल्प, क्योंकि जो बहुत सारे एनिमल्स हैं ना वो बोल नहीं सकते, लेकिन आप जैसे लोग अगर सपोर्ट करेंगे तो हम उनकी हेल्प ज़्यादा कर सकेंगे। रेबीज़ के बारे में मैं जानकारी आप लोगों को ये देना चाहती हूँ कि रेबीज़ एक ऐसी डिज़ीज़ है जो कि वायरल डिज़ीज़ है। जब डॉग्स छोटे होते हैं उसी दौरान में अगर हमने उनको वैक्सीन नहीं दिया,
चाहे वो देसी हो विदेशी हो, 1.25 महीने की एज में पहला वैक्सीन लग जाना चाहिए। अतना उतर किटी, मैं हूँ। ये लो क्या? ये लो, आप उधर पे जाके बोलो, वो आपका रिकॉर्ड करेंगे। हाँ, उधर जाके बोलो, वो भैया रिकॉर्ड करेंगे। तो अगर हम वैक्सीन नहीं देते हैं तो रेबीज़ होने के चांसेस बढ़ जाते हैं, और अगर हम वैक्सीन दे देते हैं तो ये वैक्सीन की वजह से वो डॉग अगर किसी और को काटता है तो उसको रेबीज़ नहीं होगा, और उसको खुद को भी अगर कोई दूसरा डॉग काटता है तो रेबीज़ नहीं होगा। ये दो चीज़ें बहुत मायने रखता है। आज तक गवर्नमेंट में ये सोचा जाता था, गवर्नमेंट हॉस्पिटल्स में ये विचार था कि 3 महीने का जब डॉग होता है तभी कोई भी वैक्सीनेशन दिया जाता है। ये बहुत बड़ा मिथ है, क्योंकि वैक्सीनेशन हमेशा 1.25 महीने पे फर्स्ट दे देना चाहिए, क्योंकि वहीं से बीमारियों की शुरुआत हो जाती है, चाहे वो कोई भी मौसम हो। उनके अंदर जो प्रतिरोधक शक्ति है वो वैक्सीन के द्वारा ही क्रिएट होती है। तो पहला वैक्सीन 45th डे पे दे देना चाहिए, जो कि पहला होता है गैस्ट्रो का, दूसरा होता है रेबीज़ का, और बाद में इनके बूस्टर होते हैं। और हर साल रेबीज़ का वैक्सीनेशन बहुत ज़रूरी है। अगर आपका डॉग वैक्सीनेटेड है तो उसका रेबीज़ होने के चांसेस 0 है। अगर वो किसी और को काट देता है तो रेबीज़ किसी को भी नहीं होगा। इसी तरीके से अगर कोई दूसरा इंसान है जिसको रास्ते चलते आपके डॉग ने अगर काट खाया, तो वो कह सकता है कि आपके डॉग की वजह से मुझे रेबीज़ हो जाएगा। आप बता सकते हैं कि मेरा डॉग वैक्सीनेटेड है, आपको कुछ नहीं होगा, मुझे आपको किसी भी तरीके के चार्जेस पे करने की ज़रूरत नहीं है। और रेबीज़ ऐसी बीमारी है कि अगर हमको कोई कुत्ता रोड का काट ले जिसका वैक्सीनेशन का कोई हिस्ट्री नहीं है, यानी कभी उसको वैक्सीनेशन ही नहीं दिया गया है, तो ऐसे वक्त में उन अपने को जाके घाटी में फ़ौरन इंजेक्शन उसी दिन 0 डे पे लेना चाहिए। कभी भी इस चीज़ में टाइम को ज़्यादा लंबा मत जाने दीजिए। 0 डे पे जिस दिन काटा उसी दिन वैक्सीन अगर आप लेंगे तो आपकी ज़िंदगी बच जाएगी। और जो घर में आप उपचार कर सकते हैं कि फ़ौरन कार्बोलिक एसिड वाली किसी लाइफबॉय सोप जो पहले आती थी ना लाल रंग की, उसमें कार्बोलिक एसिड होता है, और जो उसका एसिडिक मीडियम होता है वो वायरस को वहीं की वहीं किल कर देता है, मार डालता है। तो हमेशा ऐसी साबुन से आप हाथ धो लीजिए। समझिए वैसी कोई साबुन नहीं है तो किसी भी हैंड वॉश से हाथ धोइए और उसके ऊपर नींबू निचोड़ दीजिए, फ्रेश नींबू का रस, क्योंकि वो भी बहुत ज़्यादा एसिडिक होता है। उसकी वजह से वायरस वहीं के वहीं किल हो जाते हैं। पर जाके एंटी रेबीज़ ज़रूर लीजिए। और आज का भी डे हम रेबीज़ डे के हिसाब से मना रहे हैं, तो आप सबको मेरी शुभकामनाएं। आप सब मेरी क्लिनिक पे आए, मेरी क्लिनिक की शोभा बढ़ाई। थैंक्स अलॉट। थैंक्स। आज वर्ल्ड रॅबीज डेचं औचित्य साधून आपण इथे वॅक्सिनेशनचा कॅम्प ठेवलेला आहे बेघर भटक्या कुत्र्यांसाठी। आपल्याला इथे चीफ गेस्ट म्हणून आज विजय आर्मीचे प्रसिद्ध मिस्टर इंडिया जाधव सर इथं लाभलेले आहेत। तसेच जिवाळा नर्सिंग होमच्या दास मॅडम आणि प्रसिद्ध आपले पेट सर्जन नीती सिंग चव्हाण, आमच्या संस्थेचे सचिव जयेश शिंदे, वसीमभाई मिर्झा, गुड्डूभाई, आमचे श्वानप्रेमी खली यांनी सगळ्यांनी इथे येऊन या कार्यक्रमाची उपस्थिती लावून शोभा वाढवलेली आहे। रॅबीज विषयी सांगताना अगोदरच आपल्या ज्या पेट सर्जन आहेत चव्हाण मॅडम, त्यांनी इत्याभूत माहिती दिलेली आहे। त्याच्याविषयी भाष्य करणं माझ्यासाठी काही उचित ठरणार नाही, कारण तो टेक्निकल फील्ड आहे। तो मी काय त्या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही। मी थोडक्यात सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम आपण इथे राबवलेला आहे, जेणेकरून बेघर भटके कुत्रे तसेच जे प्रोटेक्टेड डॉग्स आहे त्यांना रॅबीज होऊ नये म्हणून हा कार्यक्रम आपण दरवर्षी ठेवतो। तरी इथं बऱ्याचपैकी मला उपस्थिती दिसते श्वानप्रेमींची, आमच्या सभासदांची। त्या सगळ्यांचे मी इथं आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो। नमस्कार, माझं नाव विक्रम जाधव, मी भारतश्री 2019 आहे आणि मी ह्युमॅनिटेरियन ग्रुप चालवतो, जो संभाजीनगरचा सगळ्यात मोठा ग्रुप आहे। आपण तिथे जे गरजू लोक असतात, जे शेतकरी असतात, जे छोट्या छोट्या गावातून आपल्या संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात, त्यांची मी तिथे हेल्प करतो। मेडिसिन असो, ऑपरेशन असो, त्यानंतर जेवण असो किंवा कोणतीही मदत असो, ॲम्ब्युलन्स असो किंवा पैशाची असो, ती आपण त्यांना सगळी पुरवतो।
हे काम मी मागच्या 7 ते 8 वर्षापासून करतो आहे. आणि जयेश सरांशी आणि छायादास मॅडमशी भेटल्यानंतर मला म्हणजे जे प्राण्यांबद्दल हेल्प करतात त्यांचीसुद्धा मला म्हणजे त्याबद्दलसुद्धा मला कळलं. आणि जसं जयेश सरांनी सांगितलं की आज जो रेबीज डे आहे, जे आपण रेबीज ला सगळ्यांना म्हणजे कळण्यासाठी साजरा करतो, त्याबद्दल मला इथे बोलवण्यासाठी धन्यवाद. जे जसं मॅडमनी सांगितलं की जे मुख्य प्राणी असतात आणि जो रेबीज हा जो आजार आहे हा खूप घातक आहे. रेबीज हा म्हणजे मला जिथपर्यंत माहिती आहे तर रेबीजचा कोणताच इलाज नाही आहे. तर आपण याला जेवढं प्रिव्हेंट करता येईल तेवढं प्रिव्हेंट केलं पाहिजे. आणि जे आज आपण हे डे साजरा करतो रेबीज डे, हे खूप चांगला हा उपक्रम यांनी केलेला आहे. सो मी यांना अशी शुभेच्छा देईल की असेच उपक्रम तुम्ही करत राहा आणि प्राण्यांची, मुख्य प्राण्यांची, जनावरांची तुम्ही मदत करत राहा. माणसांची तर मी करतच आहे, प्राण्यांना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प भेटत आहे तुमच्या माध्यमातून. त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करतो. मला इथे बोलवण्यासाठी सुद्धा धन्यवाद. आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.